पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील भक्ती, समर्पण आणि संत परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. ही वारी साधी यात्रा नाही, ती लाखो भक्तांच्या श्रद्धेचा एक महाप्रवाह आहे, जो शतकानुशतके वाहत आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी लाखो वारकरी देहू, आळंदी, नागठाणे, इंदापूर सारख्या विविध ठिकाणाहून चालत पंढरपूरला विठोबाच्या भेटीस जातात. वारीमध्ये भक्त 200 ते 300 किलोमीटरचं अंतर चालतात. कोणत्याही वाहनाचा वापर न करता फक्त पायी चालत. कारण त्यांच्या मते देवाला भेटण्यासाठी चालणं हेच खरं समर्पण आहे. चालताना ते टाळ मृदंगाच्या गजरात अभंग गात गात एकमेकांना साथ देत वाटचाल करतात. हा प्रवास केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि आत्मिकही असतो. चालताना त्यांचं मन विठोबाच्या ध्यानात असतं. त्यांच्या प्रत्येक पावलात भक्ती असते. प्रत्येक थकव्याच्या मागे एक ध्यास असतो, माझा विठोबा भेटेल. वारीत जात, धर्म, वय, पैसा, प्रतिष्ठा कशाचाही फरक केला जात नाही. सगळे समान असतात. एकच वेशभूषा, एकच ध्यास आणि एकच नाव, विठोबा. कोणी शेतकरी असतो, कोणी डॉक्टर, कोणी विद्यार्थी, तर कोणी निवृत्त शिक्षक, पण सगळे एकच वाट चुकवतात, ती म्हणजे पंढरपूरची वाट. या वारीला एक चालतं गाव म्हणावं लागेल. हजारो दिंड्या, पथक, सेवाभावी संस्था, वैद्यकीय मदत, अन्नछत्र, सगळं एकत्र चालतं. कोणताही सरकारी आदेश न घेता, कोणतंही तंत्रज्ञान वापरता एवढं शिस्तबद्ध व्यवस्थापन पाहायला मिळणं दुर्मिळ आहे. वारी का चालत करतात, याचं उत्तर त्यांच्या कृतीत आहे. चालणं म्हणजे त्याग, संयम, भक्ती आणि समर्पण. विठोबाच्या भेटीसाठी ते चालतात कारण त्यांना वाटतं वाहनाने गेलं तर शरीर पोहोचेल, पण मन कधीच विठोबाच्या दारापर्यंत पोहोचणार नाही. चालताना शरीर थकतं, पण आत्मा फुलतो. पाय जड होतात, पण मन गात राहतं, ज्ञानोबा तुकाराम. पंढरपूर हे काही केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, ते त्या प्रत्येक वारक्याचं वैकुंठ आहे, जिथं देव उभा आहे विटेवर आणि त्याचं स्वागत करतो एका हस्या मुद्रेनं. तो एक क्षण जिथं सगळा थकवा, सगळा त्रास, सगळी मेहनत विसरून जातो, कारण विठोबा भेटतो. वारी ही चालण्याची परंपरा नाही, ती चालण्यातून विठोबाला भेटण्याची भक्तिपूर्ण वाट आहे. कोणाला वाटतं ही यात्रा संपते पंढरपूरला, पण खरंतर वारी संपतच नाही, ती प्रत्येक वारक्याच्या अंतर्मनात सुरूच राहते. म्हणूनच असं म्हणतात, वारी सांगून समजत नाही, चालूनच समजते. पंढरपूर वारी ही चालणाऱ्यांची नाही, ती भावनेनं विठोबाला भेटण्याची वाट आहे, जी प्रत्येकाच्या हृदयात चालूच असते. जर तुम्हाला ही माहिती भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिपर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.